हरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी।
राम ऋषिकेश गाय सावकाश राम ऋषिकेश गाय सावकाश तरुणी उदास देह आशा राम ऋषिकेश गाय सावकाश राम ऋषिकेश गाय सावकाश तरुणी उदास देह आशा जाईल जाईल देह नाशिवंत जाईल जाईल देह नाशिवंत राम जनार्दनाचा एका नाम गाय सदा जनार्दनाचा एका नाम गाय सदा पंचभूत बाधा तिने दोघे जाईल जाईल देह नाशिवंत जाईल जाईल देह नाशिवंत नाम हे शाश्वत ऋषिकेश विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार गणेश महाराज सागर महाराज राम ऋषिकेश गाय जावे काशे राम ऋषिकेश गाय गिलास भरून आणा फक्त पाणी पाणी जास्त नाही लागत फक्त गिलास भर लागत आता वातावरण शांत आहे राहत तिने गिलास भरून
ऋषिकेश गाय सावकाश, नाम ऋषिकेश गाय सावकाश, धरुणे उदास देह आशा, जाईल जाईल देह नाशिवंत, जाईल जाईल देह नाशिवंत, नाम हे शाश्वत ऋषिकेश, जनार्दनाचा एका नाम गाय सदा, जनार्दनाचा एका नाम गाय सदा, पंचभूत बाधा तिने नोहे, जाईल जाईल देह नाशिवंत, नाम हे शाश्वत ऋषिकेश, महायोग पीठे तटे विमरत्यावर पुंडरीकाय दातो मुने, समागच्छति संतमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। Bye.
प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांचा कृपा दान कथिता विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अध्यात्मय जमे देवाची या जगद उद्धारा लागी धरला अवतार मिळविला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अध्यात्मय जमे देवाची ओम ब्रह्मानंद परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवेयम् मोक्षाणां ज्ञानदानैकलक्षं गुडिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यावरिष्ठं विठ्ठल नाम ऋषिकेश गाय सावकाश नाम ऋषिकेश गाय सावकाश तरुणी उदास देहाच्या जाईल जाईल देह नाशिवंत नाम हे शाश्वत ऋषिकेश प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका नाही बाप्पांनो की निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र झालो तो थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा कैलासवासी कुटुंबाई सदाशिव दापके यांना इहलोकाची यात्रा पूर्ण करून आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने 13 दिवस पूर्ण झाले आणि 13व्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सगळेजण आपण एकत्र आलो 13वर तुम्ही करतात 13व्याला अन्नदान शुद्ध राहत म्हणून 13व करते बाकीचे काय करते तो वाकडून देत जास्त बाकी विठाला त्यांच्या पश्चात सदाशिवाचा दापके त्यांचे पती आहेत रमेश दापके गणेश दापके मुलं आहेत मंगल मालकर मीनाबाई गवळी जानूबाई गवळी वंदनाबाई गोरे आणि सरलाबाई थोरात अशा त्यांच्या मुली आहे असा त्यांचा परिवार आहे या जीवाला जाऊन देहाला जाऊन जीव जातच नसतो तुम्ही आम्ही म्हणतो जीव गेला जीव कुठे गेला किंवा आलाच नाही तर काही कुठं जीव जात नसतो देह जात असतो आणि देह जाऊन 13 दिवस झाले आणि आपला काय राहिला येईल का आपल्याला जायचंय पण आपल्याला दुसऱ्याचा काय नाही लागला फोन नाही आला अजून आपल्याला म्हणून आपण असे निवांत आहे हो आणि त्या 13वीच्या माध्यमातून गुणीजन गायनाचार्य आपल्या परिसरातील नावलौकिक असलेले त्यांच्यामुळं हा योग आला तुमच्या गावाची प्रेममूर्ती हरिभक्तपरायण गायक महाराज गोरे यांचा फोन आला बाबा 13वीचा कार्यक्रम आहे आणि अनिशा सुट्टी होती आज रविवार आहे ना आणि आम्ही सुट्टीचे महाराज बरं झाला त्या आईचे काहीतरी माझ्यावर उपकार असतील म्हणून ते फेडाय करता आलो हो गणेश महाराजांचा फोन आला बाबा सेवा द्यायची लवकर या म्हणे वातावरण जरा वेगळं आहे लवकर चालू करू पण बाबा यातच राहतं लागतं दुखतं करता नाकी नऊ येतात त्याच्यात हे सगळं परावलंबी काम आहे आपल्या हातात काही निघत आपल्याला वाटत लवकर व्हावा सगळ्या समाजाला ऐकावा आम्हाला असं वाटत सारं जग उधारावं पण उधरत नाही ते उदाहरण का नाही उधारू शकत नाही बायबा उधारा करायचं गोष्ट वेगळी आहे म्हणून अतिशय सुरुवात कमी तरी असते ना मुघल महाराज गर्दी पाहिजे गर्दी काही कामाची नाही त्या मुघल महाराज या ठिकाणी उपस्थित आहे आमचे सागर महाराज असतील आमच्या सोबतचे साईनाथ महाराज असतील गावकरी भंजी मंडळी तुम्ही सर्वजण श्रोते महात्मे या ठिकाणी आपतिष्ट नातेवाईक या ठिकाणी आले ज्यांच्यामुळे अतिशय वातावरण पवित्र झालं असे आमचे सारंग महाराज खिरडीकर म्हणून खिरडीका खुलताबाद खिरडी हा घाटावरचे माणसे वा काय अडचण वा आणि तुमच्या सर्वांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये हा आपण कार्यक्रम करणार आहोत तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवा करता आणि त्या आत्म्याच्या ऋणातून मुक्त होण्याकरता जो अभंग घेतला आपल्या जिल्ह्याचं वैभव असणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 13 चरणाचा अभंग आहे लाईट आली लाईट वर लावा म्हणजे बरं आहे कशी ते मिलिटरी साठी आलं तर किती विठाला विठाला गणेश भाऊ तुम्हाला राहू दे की मला लई गार
लईच गार आहे लई गार नको ते आणखी गार ते बरोबर आणलं त्याने गेलं काय होतं त्याला बाटले का मारत ते त्याला आले म्हणून मायबापांनो 3 चरणाचा अभंग आहे आणि 3 चरणाच्या हे बी बरं चालू आहे का नाही बिगरलंय नाही माणसं कमी असल्यामुळे चांगला आवाज येतो नादबाबा या ठिकाणी सांगताय वा धन्यवाद संशी माझ्या नवी लाख लाख धन्यवाद भगवंत तुम्हाला चांगली कृपा करू चांगल्या सेवा तुमच्याकडून करू नादबाबा सांगतात जन्माला आलो आणि जन्माला येण्याचा उद्देश भगवान परमात्म्याने या ठिकाणी तुम्हाला मनुष्य देहाला या ठिकाणी कशा करता पाठवला तुम्हाला आम्हाला सार्थक करता येतं मायबाप या देहामध्ये तुम्हाला आम्हाला जन्माला आल्याचं सार्थक करता येतं परंतु चांगला माणूस भेटला पाहिजे सार्थक करणारा सल्लागार चांगला असला पाहिजे त्यावेळेस या जीवनाचं तुम्हाला या ठिकाणी सार्थक करता येईल नादबाबा सांगताय नाम ऋषिकेश गाय सावकाश जन्माचं सार्थक कशामध्ये भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये आहे आणि एवढ्या करतात प्रभूने तुम्हाला आम्हाला पाठवलेला आहे तुम्ही आम्ही संसार करतो या मायेत गुंततो तो भाग सोडून द्या पण मुळातच तुम्ही आम्ही त्या सुखाला पात्र आहोत मायबाप आणि त्या सुखापासून बघा खूप मोठ्या आशेनं भगवान परमात्म्यानं या जीवाला पाप पुण्याची बरोबरी झाली आणि या जीवाला काही अपेक्षा ठेवून या दुनियामध्ये पाठवलं का हा निदान 83,99,999 युनिट सार्थक करील आणि म्हणून त्यानं मनुष्याच्या देहामध्ये पाठवलं आणि मनुष्याच्या देहाल्यानंतर मायबाप या देहामध्ये एकच गोष्ट करता येते नामस्मरण आणि नामस्मरण अशी गोष्ट आहे चालता बोलता उठता बसता खाता पिता दळीता कांदिता भांडता सगळं काही करता येतं इतकं सोपं नामस्मरण आहे आणि ते जर केलं तर जीवाची मुक्तता आहे जर नाही केलं तू कोवर आहे काय सांगताय नादबाबा काय सांगताय बघा जीवनामध्ये जीव येतो पण इतका गुरफटला जातो या मायेमध्ये त्याला जी गोष्ट आपली नाही त्या आपल्या नाही गोष्टीमध्ये इतका रंग होऊन जातो हो धरुणी उदास देह आशा या देहाची आशा तो बाळगतो आणि या देहाकडून भौतिक सुखाची अपेक्षा करतो आणि देहाकडून बघा देहामध्ये आत्यंतिक सुख पण आहे आणि देहामध्ये आत्यंतिक दुःख पण आहे तुम्हाला प्राप्त काय करायचं हे तुमच्या हातामध्ये आहे शेत तुमचं आहे कपाशी लावायची का गांजा लावायचा हे तुमच्या हातात आहे विठाला विठाला आणि जर विषयामध्ये जर जीव गुंतला तर तो देवापासून खूप लांब निघून जातो ज्या देहाच्या आशेनं तुम्ही आम्ही जगतो आहोत मायबाप तो देह नाशिवंत सांगितला जाईल जाईल देह नाशिवंत नाशिवंतापासून याची निर्मिती आहे आणि नाशिवंतामध्ये तो जाणार आहे तुम्हाला आम्हाला जे दुःख प्राप्त होतं मायबाप जीव गेल्याचं दुःख नाही माणूस गेल्याचं दुःख नाही दुःख मायाच आहे रडत काऊन माणूस आठवणी येत्या काही जरी त्या जीवानं आपल्यावर प्रेम केलेलं असेल ना त्या प्रेमाची आठवण येते म्हणून रडू येत बघा बरं का तुम्ही थोडं बारीक कीर्तन ऐकायचं कारण कीर्तन ऐकायला सुद्धा ना आम्हाला विनोद ऐकायची सवय लागली नको ते चुटकुले संसाराच्या गप्पा ऐकायची सवय लागली त्याच्यामुळे तत्व सांगायला गेलं का लोकांच्या डोक्याच्या वरून जातं पण तत्वाशिवाय उद्धार होत नाही मायबाप बघा आणि या खोट्या आशेमध्ये देह पंचतत्वापासून तयार झाला आणि या पंचतत्वात तो जाणार आहे पंचतत्व सुद्धा नाशवान आहे शाश्वत भगवान परमात्मा आहे आणि भगवान परमात्मा प्राप्तीचं साधन नाम आहे नामाशिवाय देव कळत नाही नामाशिवाय देव आकळत नाही देव अनुभवाला येत नाही साधन भगवान प्राप्तीचं साधन कलियुगामध्ये फक्त नामस्मरण सांगितलेलं आहे आणि ते या नाशिवंत देहातून प्राप्त होणारे जाईल जाईल देह नाशिवंत नाम हे शाश्वत ऋषिकेश याचा थोडा विको कमी
हा राईट. मग देह कसा सांगितला, नाशिवंत सांगितला, आणि नाम शाश्वत सांगितलं. नाम अनंत जन्मामध्ये तुमच्या आमच्या सोबत आहे बरं का. तुम्ही आम्ही जे म्हणतो ना ते नाही, जग जे जपत ना ते नाही. बारीक थोडं कीर्तन बारीक ऐकावं लागतं तेव्हा, कारण आहे ना बाहेरचं बाजारलाही डोक्यात घुसेल. नाम आहे ना हे अनंत जन्मात अनंत योनीमध्ये सोबतच आहे, आणि ते तुमच्या आमच्या कर्माला साक्षी आहे. हो, तुम्ही आम्ही किती अंधारात जाऊन पाप केलं, किती अंधारात जरी जाऊन पाप केलं तर देवाला सोडून नाही, म्हणजे नामाला सोडून नाही. आणि ते नाम शाश्वत सांगितलेलं आहे. ते कालही होतं, आजही आहे, उद्याही राहणार आहे. त्या नामाचा कधी नाश होत नाही, असं अविनाशी तत्व तुमच्या आमच्याला जर ज्यावेळेस कळावं असं वाटतं त्यावेळेस ते नाम जीवनात येण्याकरता ओरिजिनल सच्चा सद्गुरू लागतो. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. सगळ्याला नाही जाणे, सगळ्याजवळची गोष्ट नाही. बघा, कलियुगामध्ये सांगणारे भरपूर आहे, परमार्थ दिसायला भरपूर आहे, पण तुम्ही विचार करा समाजामध्ये अराजकता याच्यापेक्षा 10 पट जादा नाही. जेवढं तुम्ही आम्ही पुण्य समजतो याच्या लाख पटीला पाप जगामध्ये चालतो. परमार्थामध्ये धर्मामध्ये सुद्धा पाप चाललं. तुम्ही आम्ही त्याला परमार्थ म्हणतो, पण तो परमार्थ नसून मायबाप ते कर्म जीव तयार करतो. आणि त्या देव कोणाच्या कर्म, देव कोणाला दुःखही देत नाही आणि देव कोणाला सुखही देत नाही. देव याच्यापासून अलिप्त गोष्ट आहे, नाम याच्यापासून अलिप्त गोष्ट आहे. तुम्हाला आम्हाला जे सुख आणि दुःख प्राप्त होतं ते तुमच्या आमच्या कर्मानुसार होतं, आणि या कर्माला साक्षी गतीर भरता प्रभू साक्षी निवास श्रम 9व्या अध्यायामध्ये सांगितलं. याला साक्षी भगवान परमात्मा आहे, आणि तो एक परमात्मा आपला केला पाहिजे. नाथ बाबा सांगतात, आणि आमच्या सारख्या भावाला ऐकू नका. आम्ही पोटावरी लागलेली माणसं, आम्हाला समाजाचा उद्धार व्हावा याचा आमच्या डोक्यात नाही. समाजानं त्याच्या सुखाला पात्र व्हावा असं एकाही बोला वाटत नाही. राग येऊ नका देऊ तुम्हाला. एकाही जीवाला आजच्या स्वतःला सिद्ध महात्मा म्हणून घेणाऱ्याला सुद्धा जगाची कळकळ नाही. जग किती अधोगतीला चाललं. एक आपल्या भारताची फार मोठी व्यक्ती, मी नाव नाही घेत, पण ती व्यक्ती एका संताजवळ गेली आणि त्या संताला सांगते, आम्ही रात्रंदिवस इतकं काम करू धर्माचं, मग समाज का बदला ना. तो सांगतो, माझी 47 वर्षे याच्यात गेली तरी समाज बदला ना. त्या महात्म्यानं अतिशय सुंदर उत्तर दिलं. बघा, त्या महात्म्यानं काय उत्तर दिलं, तुम्ही समाजाला भिकारी करू राहिले, समाजाला तेजस्वी नाही करू राहिले. आमच्या संतांना कोणाला राशन फुकट नाही वाटलं, आमच्या संतांना कोणाला पैसे फुकट नाही मारले, आमच्या संतांना समाज भिकारी नाही केला तर समाज तेजस्वी केला. ते स्वतः सांगतात, आम्ही सदैव सुडती, आम्हा जवळ येतात. ते स्वतः एवढे कर्मदरिद्री, 18 विश्वदरिद्री त्यांच्या जवळ आहे. त्यांना या गोष्टींना जीव सुखी नाही होत. जर तुम्हाला समाज सुखी व्हावा असं वाटत असेल मायबाप, तर संतांचा पवित्र विचार शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जा. त्याला उद्धाराचं साधन त्याला सांगा. त्याला ज्यावेळेस उद्धाराचं सांगितलं ते हाताने करायचं नाही, पायानं करायचं नाही, तोंडानं पण करायचं नाही. असं उद्धाराचं साधन ज्यावेळेस जीवाला सांगितलं जातं त्यावेळेस जीवाचा उद्धार होतो मायबाप. हातापायाना सत्कर्म तयार होतात, उद्धार नाही होत. नाथबाबा सांगतात, अरे आमच्या सारख्याचं नका ऐकू. जनार्दनाचा एका नाम गाय सदा. कोणाची कृपा व्हावं लागते या जीवावर, कोणाची कृपा व्हावं लागते, सद्गुरूची कृपा व्हावं लागते. जोपर्यंत गुरु जीवनात येत नाही मायबाप, सद्गुरु जीवनात येत नाही, तोपर्यंत तुम्हाला आम्हाला ती गोष्ट कळू शकत नाही. नाथबाबा सांगतात, जनार्दन स्वामींची माझ्यावर कृपा झाली आणि तो नामाचा छंद माझ्या जीवाला लागला, माझ्या मनाला लागला. आणि मग त्याच्यामुळे झालं काय, पंचभूत बाधा तेने नोही. ज्या पंचतत्वाचा जे होय या देहावरची आसक्ती
कमी झाली आणि भगवंतावरचं प्रेम वाढत गेल्यामुळं झालं काय, जीवाचा शिव होऊन गेला आणि शिव झाल्यामुळं त्याला जन्म मरणाची राखी राहिली नाही. विठाला संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. 12 वाजेला दिवस जायचं आहे, 11 वाजून 10 मिनिटं झाली, आता शिकवा अभंगावर आला. आता तुम्ही किती ऐकायचं ना आम्ही किती सांगायचं. आब्बा गोड थैले मी मग खेळणार नाही. फड 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 किती कीर्तन ऐकतो आपण. कीर्तन एकच ऐकलं पाहिजे आणि एक कीर्तन ऐकल्यानंतर उद्धारच व्हायला पाहिजे. परीक्षितानं भागवत किती वेळ ऐकलं, सुखदेवाने किती सांगितलं, रात्रंदिवस 152 कथा झाल्या सुखदेवाच्या. एकच. आणि सुखदेवासारखा सांगणारा असावा आणि परीक्षितीसारखा ऐकणारा असावा. मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष. जीवनामध्ये नाम आधारे आलं त्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. कारण बघा ना, कपी कुळ उद्धारिले मुक्त नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले माझी कंठी राहो बनी माझी कंठी राहो बनी कपी कुळ उद्धारिले कपी कुळ उद्धारिले ये मुक्ता तेरे महाराज लोक गण सांगते दगड तरले, हे तरले, ते तरले. तू तरला का ते सांग. आपण तरलो का? आपण तरलो नाही बाई बाप. सांगणारा तरला का? सांगणाऱ्याजवळ ती गोष्ट नाही. सांगणाऱ्यानं सत्कर्माच्या गप्पा सुरू केल्या. असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल. तसं झालं नाही म्हणजे तोंड वाचूनच जाईल. जन्माला येताना विचार करा, या त्या देहाला प्राप्त झालं मायबाप, तुम्हाला आम्हाला याची खंत नाहीये. दुरुनी मी आलो गा, दुःख झाले दारुण, यावया यथवारी होते याची कारण. म्हणतो ना काकडे, काकडे म्हणतो का नाही? दुरून आलो म्हणजे कुठून आलो? नाशिक, गुजरात, कुठून आलो आम्ही? अरे 84 लाख योनीमधून जीव या ठिकाणी इकडे निघालेले.
आणि या 84 लाख योनीचं दुःख भोगत भोगत जर नरदेहाला आल्यानंतर नरदेहाची जर जीव सार्थक करत नसेल तर भगवंताला किती पश्चाताप होतो. एखाद्या आईचं जर काट्ट बेकार निघलं ती म्हणती वाज राहिल्या तिथं बरं झाला. इतकं वैताग येतो ना आईला. अरे सामान्य जीवाला वैताग येतो तर भगवंताला किती येत असं. जन्माचं जर सार्थक व्हावा तर माय बाप बघा ना, तुम्ही आम्ही त्या सुखाला पात्रच होतो. आईच्या गर्भवासामध्ये आपण त्या सुखाला पात्र होतो. आईच्या गर्भवासातून बाहेर आल्यानंतर सुद्धा तो जीव त्या सुखाला पात्र होता. जोपर्यंत त्या लेकराला मी आणि माझं कळत नाही तोपर्यंत ते हसत बा. ते भाजीवर पडेल. आता काय बाजार राहिले यायला म्हणा तो पण भाजीवर त्यावेळेस ती माऊली पडेल राहायची. तिच्या बाजूला ते एवढं लेकरू 6 इंचाचं पडेल राहायचं. त्यावेळेस त्याचे ते हसत ते आया तुम्हाला लेकर व्हायले ना हसत ते हसत ते त्याच्या आनंदात राहत का. कारण ते त्याच्या सुखाला काय ते पात्र आहे. पण काय झालं शेजारी आई पडेल राहती आणि ती आई सांगत राहती बाळ्या पप्पा आली, बाळ्या आजी आली, बाळ्या मावशी आली. जाते ते आपल्या नशिबात काय आली आहे. तिला वाटलं बरं आहे बाबा जरा येऊन बोल राहिला. ज्यावेळेस काय होतं मायेचा फटका बसला. बाहेर आला ना नाळ खांडल्यामुळं काय झालं जीवाची शिवाची ताटातूट झाली. जीव शिवाला एकरूप होता पण तिथून विभिन्न झाला, विभक्त झाल्यामुळं झालं काय मायेनं फटका मारला. वारा कलिता लागला, कोहम बोलू लागला. कोण मी अहमिका आत्मा मी. ही गोष्ट जीवाला कळत नाही मायबाप. आणि मायेनं इतकं आवरण त्याच्यावर तयार केलं. तुम्ही आम्ही सुद्धा बर का तुम्हाला आम्हाला उद्धारावं असं वाटत असेल ना मायबाप आईबाप सुद्धा ती गोष्ट करू शकत नाही. ज्याच्या पोटी तुम्ही आम्ही जन्माला आलो ना ते सुद्धा ती गोष्ट करू शकत नाही. केले उपकार सांगो मी काल लहानाचं मोठं होय लग्न कर 2-4 कॅलेंडर काढ 2-4 शेजाऱ्या पाजाऱ्याच्या जमिनी विकत घे नाही घे कमी पडल्या तर बांध करू घे. आई बाप काय सांगतील माया सांगतील पण उद्धाराचं सांगेल का. उद्धाराचं कोण सांगू शकता या जगामध्ये. उद्धाराची गोष्ट हाताना पायाना करायची नसते. उद्धाराची गोष्ट हाताना पायाना करायची नसते. ज्यावेळेस मला देहातून जायचंय देहातून ज्यावेळेस आत्मा कुडी सोडतो ना ज्यावेळेस देहातून आत्मा कुणी सोडतो त्यावेळेस तिथं मायबाप गंज जवळ आहे. गंज बुचकर राहतं का नाही. किती बुचकर राहतं. शिपा द्यायला मोकळ शिपा काऊन देते माहिती का लवकर गाचका काढ. जी त्या पण नाही गोडी मेल्यावर छादड बद्दल काय फायदा आहे त्याचा. तुम्ही आम्ही परमार्थ लय करू नका. आवश्यकता नाही लय करण्याची पण खरा परमार्थ समजून करा. जर खरा परमार्थ समजून नाही केला आज भारतासारख्या देशामध्ये जर मायबापाचे हाल आहे तर काय आमच्यासारखे निवडून काही फायदा नाही. आणि मग मेल्यावर चांगलं डिजिटल बॅनर वार देवगावला वेगळं इकडे देवपुडीला वेगळं देवगाव सगळीकडे वेगळं लागलं काय लावितो आता. एवढ्या डिजिटलच्या पैशात ते तर बिचारे ना सुकन राहिले. काय सांगतो तुम्हाला आई बाप ते काम करू शकत नाही. ज्यावेळेस मला ढकायचंय या कुडीमधून ज्यावेळेस आत्माराम निघून जायचंय त्याचं साधन काय ते जे साधन आहे ना माता पिता बंधू भगिनी प्रभु
माता पिता बंधू भगिनी हे तो नपवती निर्वाणी म्हणजे कावा. याच्यासाठी देवा केला 8 तास. कोणता 4व्याचा दिवस गोडवा. शेवटचा दिवस कोणता आहे? शेवटचा दिवस कधी येतो? एखाद्या मला विचारा, मनगड धरा, काही म्हणलं तर मला फोन करा. त्याला म्हणा शेवटचा दिवस. ते म्हणतो 10व्याचा. शेवटचा दिवस 10व्याचा राहील का? मग तुम्ही शुद्ध माणसं आहे. कोणता राहतो शेवटचा दिवस? ज्या दिवशी देहाचं ममत्व संपलं आणि शिवात्व ज्यावेळेस जीवाला प्राप्त झालं तो शेवटचा दिवस आहे. देव पाहावयाची गेलो हा शेवटचा दिवस आहे. देहाची परिपूर्ण आसक्ती निघून जाते आणि जीवावरचं ममत्व जाऊन देवावरचं ममत्व ज्यावेळेस वाढतं त्यावेळेसचा शेवटचा दिवस. आणि तो दिवस तेथे कोणी सोडविना. उलट हे बुचका काय करताय? हे बुचका मायेत लोटीत आहे. महाराजच्या टायमाला याय ना राम राम म्हणायला पाहिजे ना. आता बाकी जाय ना बसलेल्या ना भजन करायला पाहिजे की नाही? त्यानं मोठ्यानं गळा काढायला पाहिजे. अजून जायलाच नाही राहत मथर तरी मोठ्यानं आवाज काढी. काही गरज आहे का? मोले घातले रडाया त्याच्यात नाही असून माया आहे का? उगा ही रडती म्हणे ती रडती, ती रडती म्हणून ती रडत. उदाहरण सांगू. तुकोबर राहायच्या काळात 11:30 वाजले देवा. अवघड आहे ना. असं राहत. काय झालं? असं एक म्हातारं वारलं गावामध्ये. वारल्यानंतर म्हणजे चांगलं सज्जन होतं म्हातारं. लय देव करायचं. गावामध्ये कोणालाच उघडेल नाही, कोणालाच नाही. इतकं चांगलं कधी आयुष्यामध्ये कोणाला शिवी नाही, बायकोला सुद्धा पोरायला बी नाही, काहीच नाही. इतकं चांगलं, इतका सज्जन माणूस गावामध्ये गेलं. सगळ्याला हळ लागले. लय लय मात्र चांगलं होतं, लय मात्र चांगलं होतं. एकोणती एक पोरगी होती. आता ती त्यांचा जवाई राहत होता पुण्यात. आता तिला निरोप गेले होते ताबडतोब बिंगा. गेले यायला 5-7 तास लागायचे. मग आता हे बाकीच्याकडे गेले. हे बुचकं सगळं आलं. सगळे त्याच्या आधी मी रडतच होत्या बाहेर. जरा बारीक विचार मला दृष्टांत कायसाठी सांगायचा? सिद्धांत पटण्याकरता सांगतोय. आता बायको बी रडू राहिली तिथं. म्हातारं पडेल बायको रडू राहिली ना. बायको पण रडत, सुना पण रडा त्या, भावजया पण रडा त्या, सगळ्या रडा त्या. आता ते गल्लीगत भरेल होती. माणूसच चांगला होता ना. गल्लीगत भरेल होती. आता जी उतरली का तिकडून यायची देवनाळ्या रोडनं एक आली का ती बी रडायची. लोक तेच बर का गंमत पाहते. लोक गंमत पाहत नंबर 1 अशी गंमत पाहत होती. आता ती तिकडूनच तिनं चालू केलं. गेली जवळ. काय झालं 5-10 मिनिटं द्यायचा काय झाला कार्यक्रम निवांत. पुन्हा तिच्या नंतर अर्ध्या तासानं दुसरी एक बाई आली आणि ती बाई येऊन सुद्धा ती असत आरडाओरडा जीव कॉल जाऊन बस. पण एवढ्या सगळ्यामध्ये ज्यावेळेस 5-6 तास निघून जातात आणि मुलगी येते, ज्यावेळेस ती तुचून येते ना तिच्या रडण्यामधला जो रोष आहे. लोक म्हणते ही 100% लेख असली बाई. लोकांना काय कळालं? लोकांना भविष्य कळत होतं काय? मला एक जण बाबा तुम्ही पावसाला फोन लावा ना म्हणलं. तो काय बाबा पाव नाही म्हणजे इतके लोक. बाबा तर पार पुढं करावं हे बी करा. बाबा आहे ना तेच धंदा करावं का पावसाला फोन लावा. जाऊ काय सांगतो. आता ती येते का नाही? तिचा जो भाव आहे तो भाव कसा आहे? ओरिजिनल आहे. बाकीचा भाव कसा आहे? माझ्या भावाला काय वाटत? सासू साठी रडे सोडे भाव अंतरिता भिन्न, भाव अंतरिता भिन्न, भाव अंतरिता संसारा करता सारेच रडतात पण उद्धारा करता एखादा तरी रडला का?
माझा उद्धार कशाला होईल, मला भगवंताची प्राप्ती कशाला होईल याच्याकरता कोण निरोध का? नाशिवंतासाठी किती करायला मामलाचं काम चाललं. काय मी उधार जीव गेला ना त्याच्यासाठी या विधी आहे मागच्यासाठी. त्या जीवानं जे केलं ना, आपण म्हणतो काही संघ आणलं नाही, काही संघ नेणार नाही, गजगटुडे बांधून आणले, पर्वताप्रमाणे बांधून आणले, पर्वताप्रमाणे बांधून टाकलेले. तुम्हाला आम्हाला माहित नाही, कर्म करताना माणसाला काही वाटत नाही, लई अंगरट जात राहते माणसाची. कर्म करताना माणसाला काही वाटत नाही, पण ज्यावेळेस भोगाला येतं ना त्यावेळेस कळतं का कर्म काय केलं. आता गण देव देव करून राहिला तो शेडी लोक गण हे पार टेचीत राहतो, पार घागर माळ्यापेक्षा मोठा माळा आहे त्याच्या गळ्यात, पण काय कर्म केलं माहित नाही मायबा. बघा धनानी बश्वास्य होते बाल्या ग्रहद्वारे जना स्मशाने, अरे देहाची तायान परलोक मार्गे कर्मानुग गच्छती जीव एका. जीवाला सोबत येणार कर्म आहे मायबा. केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले. तुम्हाला आम्हाला जो त्रास आहे तो कर्माचा त्रास, आणि त्या कर्माची, त्या पापाची आणि त्या वासनेची वाट ज्यांना जाते त्या अभंगाचं पहिलं चरण. बाबा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, नाम ऋषिकेश गाय सावकाश. आणून बोलावं लागतं. सुनाला शाळा यायच्या डायरेक्ट देते का? डायरेक्ट दिलं तुकडे भेटन का? जर सामान्य संसारामध्ये सुनाला शिव्या द्यायच्या असेल तर कुत्र्या मांजरावून द्यावा लागतं. मग देवाचं डायरेक्ट म्हणून चालेल का? इथं जरी सांगितलं असं नाम ऋषिकेश गाय सावकाश, मग ऋषिकेश 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 म्हणायचं का? काय म्हणायचं? सांगणारे ते संग्रहले
रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा. आम्ही रामकृष्ण हरीच्या विरोधात नाही, आम्ही त्याच परंपरेत जगू राहिलो. पण अंतकाळाला येईल का? अंतकाळाला काही येत नाही. अंतकाळाला यायचं साधन जमलं पाहिजे, त्याला नाम म्हणतात बरं का. तुम्हाला ऐकू येतं ना? तुम्हाला यायचं ना ऐकू? बस आता काही इकडे बिकडे करूच नका आता. बरं आहे, राहू दे. ते पुन्हा आणखी ट्रॅक्टर चालू करावं लागत, ते खडखड करतंय, इकडं ऐकू येत नाही. मा साऊंड पहिलेच भगवंताना मोकळा करेल. त्याला माहिती याला बिगर लाईनीमध्ये लई कार्यक्रम करावा लागणार आहे, त्याच्यामुळे त्यानं साऊंड मोठा करून द्यायची. तुम्ही चिंता करू नका. चांगला लाईट राहू नाही ना. हा बरं आहे, चांगला पिळून घ्यायचा. कोलगेट संपल्यावर कशी गंमत पाहा त्याची वाली कोलगेटचं ती पेस्ट पुढे आणते ना तुमच्या घरात दात घासाला. जावा ते संपत यायला आलं का ते पहा असं पिळू 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 काढी ती त्याच्यातून. काढी द्या ना. राहिलं सायलं नाकात जर गुतेला असलं तर काडी घालून काढी ती. जाऊ द्या. विठ्ठला विठ्ठला. तशी आता तुम्ही विचार करा बरं, जुन्या काळामध्ये मामासाहेब दांडेकर असतील, यायच्या काळामध्ये, साखरेबाबांच्या काळामध्ये कुठं साऊंड सिस्टीम होती? जग महाराजांच्या काळामध्ये जे जे अनादी आहे हे जेव्हा शोध लागला, त्याच्यामुळे आता आम्ही डिजिटल झाल्यामुळे आम्हाला हे सारा डिजिटल लागत आहे. त्याच्या काळात कोण होतं भाऊ सांगा बरं? याचा आवाज करा आणि याचा कमी करा, इको वाढा आणि फिको वाढा, तेव्हा काय होतंय? यायचा इको चांगला होता. आता आमचे इको खराब आहे, त्याच्यामुळे आम्हाला चांगले इको लागत आहे. जा काय विषय चालला होता? असंच राहत कीर्तन असं कोणीकडे भलतं का अवघड होतं. आपलं काय चाललं होतं? त्या आईच्या निमित्तानं तरी समजून घ्या, जीवनाचा उद्धार करायचा असेल ना मायबाप, संताचं वाक्य आहे, मला ते तुम्हाला सांगायचं होतं. काय? जे तुम्ही आम्ही म्हणतो ते अंतकाळाला काय येत नाही हे सांगतो. जरा बारीक कीर्तन ऐका बरं का. अंतकाळाला काय येत नाही? कारण देह ज्यावेळेस जायच्या मार्गाला लागला ना, कर्मानुगो गच्छती देह एका. देह ज्यावेळेस परतीच्या प्रवासाला लागला त्यावेळेस त्याच्या खानाखुना प्रकट व्हायला लागतात. पाय थंडे पडा द्या की नाही? पाय थंडे पडा द्या ना. आता आपण मध्ये इथपर्यंत गेलो, हात थंडे पडा द्या. हाते थंडे पडत 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 इथपर्यंत येत आहे ते. असे हात लावलं पाहत्या चिंदा चिंदा. कुठ लोक गेले, कुठ लोक गेले. इट खेड काही आहे ना अजून. मग ते चेक करत करत इथपर्यंत आल्यानंतर काय होतंय? वर वाचा आहे पहिली. वाचा राहते का तिकडं? वाचा येते का तिथं? अंतकाळाला नाही. वाचा बोले बोबड ते आ करताय, ते तोंड फाडीत आहे. काऊन फाडीत आहे ते? आयुष्यभर परमार्थ केला का नाही? आयुष्यभर देवदेव केला का नाही? तुम्ही काय बा मौती लागली का? गज झाले तुम्ही. आवरून घ्यायचं काय? 11:30 वाजले. 12ला निवत जातो. अर्ध्या घंट्यात सेवा संपायची. बघा, विनोदाचा भाग सोडून द्या. तुम्हाला झोपा यावं नाही म्हणून बोलावं लागत नाही. विनोद आमच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. पुरा थंड पडेल राहते, तोंडापर्यंत ती गोष्ट आलेली असते. तोपर्यंत तो तोड जे असतं ना ते फाकीत आहे माणूस. का? कारण त्याला यमाचे यमदंड बैसतील माथा. त्याला यमाचे यमदंड बसतात. कारण आयुष्यभर करेल नाही राहत काही. तुम्ही आम्ही जो परमार्थ करतो मायबाप, तो सत्कर्मात मोडतो, तो उद्धारात नाही मोडत. आणि उद्धाराचं साधन अनिर्वाच्यवाणीचं असल्या कारणानं ते अनिर्वाच्यवाणीचं आहे. बघा, मग ते वाचा बोले बोबड ते आ करतं. स्वर्गारोहण नावाच्या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. जर 9 दारातून, या द्याला किती दार आहे? इस बंगले को 10 दरवाजे, इस बंगले को 10 दरवाजे, जिसमें पवन खंबारे, आवत जावत कोई नहीं देखे, यह बड़ा अचंबा रे। बंगला खूब बनाया बे, अंदर नारायण सोए, बंगला खूब बनाया बे, अंदर नारायण सोए। इस बंगल्याला म्हणजे या देहाला 9 दार आहे. 9 द्वारे पुरे दे. 9 दार उघडे, 9 दार उघडे सांगायचे का? 2 डोळे, 2 कान, 4, 2 नाकपुड्या, किती झाले? 6.
बरोबर आहे ना. तोंड 7 8 9 9 दार उघडे आणि या 9 दारातून जर जीव गेला, स्वर्गारोहण सांगतं, जरा ग्रंथ वाचा जरसे बघा. स्वर्गारोहण काय सांगतो, जर या 9 दारातून जर जीव गेला रे गेला, यमाचा पाहुणा सारी होया, यमाचा पाहुणा हरी विना जन्म नरकाची मैदाना, हरी विना जन्म नरकाची मैदाना, यमाचा पाहुणा सारी होया, यमाचा पाहुणा. माप्रमाणे का यायचं आहे का, कोणाचं आहे? रोज हरिपाठ म्हणते ना, रोज हरिपाठ म्हणते ना. राग येऊ नका देऊ तुम्हाला, तुमचं काय मा बांधाला बांध नाही, तुमच्या गावात काही मला पोरगी द्यायची नाही. पण जीवाचा उद्धार जर व्हायचा असेल ना, संतांचे ग्रंथ कळायला पाहिजे. संतांचे म्हणून संसार होतो का? ए आई म्हणून संसार होईल का? काय करावं लागेल त्याला? जिटा लोंबूच तर नांदावं लागतंय, तेव्हा संसार होतो. त्याचा परमार्थ उद्धार होण्याकरता हा नांदावा लागतंय. सद्गुरूंना दिलेल्या गोष्टीला नामाला नांदावा लागतंय. त्यावेळेस देहाचा विसर पडतो आणि ज्यावेळेस देहाचा विसर पडला त्यावेळेस आपल्याला जाण्याचा मार्ग कळतो. तसा कळू शकत नाही. हरी विना जन्म, हरी कळतो का? काय म्हणते हरी? हरी कळतो का? काय म्हणते हरी? हरी विना जन्म नरकाची पैजाना. 9 दारातून गेला ना, यमाचा पाहुणा झाला. काय पीठ दाखवू नका त्याची. दयाचा रीत वेगळी आहे आणि ती रीत नाथबाबा सांगताय, नाम ऋषिकेच्या गाय सावकाश. सावकाश म्हणजे दमाना, काळी ती एक लावून. सावकाश म्हणजे कसं? गणेश महाराज थाईत. सावकाश म्हणजे कसं? ते दास सद्गुरूचा तोची जाणे, दास सद्गुरूचा तोची जाणे. सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा. जीवनामध्ये सिद्ध महात्मा यायला सुद्धा लय पुण्य लागतं. हो, उपट संभेद किती काय दगड उचलावा तिड, पण उद्धार करणारे मायबाप फार बोटावर कमी असतात. चला जाऊ द्या. काय सांगत होतो बघा. आता ते तोंडापर्यंत आलं. मी माझ्या ठिकाणी आपल्याला सेवा संपायची. आता तोंड वाकडं व्हायला लागलं की नाही, मग तिथं का नाही जमत? ते साधन तोंडानं करायचं का? मग नाही. बघा बरं, आणखी पुढे चाला. आता तोंड आ करायला लागलं, आवाज सुद्धा शिथिल होऊन जातो बरं का. पुढं आरडता सुद्धा येत नाही. वाचा बोले बोबडते, बोबडी सुद्धा वळती तिथं. मग तिथं तोंडानं करून जमन का? तोंडाने येईल का? ते नाही येणार. मग आपण म्हणतो आता कानाचे चापे काय झाले? कानाचे चापे पडले. आता एकच गोष्ट चालू आहे मायबाप, डोळ्याचे तर घासड झाले. जायच्या आधी डोळ्याचे घासड व्हायला होती, द्यायला काहीच दिसेना. सांगावं लागतं नात आली बर का. कानपूर लाईन बंद, सगळ्यात लाईन बंद पडेल राजा दावा. आणि मग एकच गोष्ट चालू असते मायबाप. जी गोष्ट चालू असते त्या गोष्टीना आईच्या पोटामध्ये भजन चालू होतं. तिला अनिर्वाच्यवाणी म्हणतात. माझी मज झाली आणि छंद या नामाचा घेतला से. संतांना सांगितलेला परमार्थ करा, संतांना सांगितलेला परमार्थ करा. भुवाना सांगितलेला नाही, भुवाना सांगितलेला परमार्थ केला. बारी काय करू राहिले तुम्ही? आता लाईन आली. हा भुवा का लाईन चांगली आहे. आज तुम्ही आम्ही 99% भुवाना सांगितलेला परमार्थ करतो मायबाप. संतांना सांगितलेला परमार्थ गुह्य आहे, ती गुह्य तमाम शास्त्र. आणि मग कानाचे तापे पडले. आता शेवटची गोष्ट राहिली. नागपुड्या चालू राहते ना. नागपुड्यानं भजन कोण सांगेन या दुनियात?
5 एकर त्याच्या नावावर करून द्या आणि त्याला म्हणा मला एवढं भजन सांग. सांगन कोणी? आणि मग नागपुड्याच्या वेळेस भजन काय करायचं? टाळाचं पकवाचं. स्वादान भजन करना गड्या रे, स्वादान भजन कर, स्वादान भजन करना गड्या रे, स्वादान भजन कर. भगवान भजन कर, भगवान भजन कर, भगवान भजन कर, भगवान भजन कर. नाहीतर वाया जाईल जन्म, नाहीतर वाया जाईल जन्म. नाहीतर वाया जाईल जन्म, वाया जाईल जन्म. स्वादान भजन करना गड्या रे, स्वादान भजन कर, स्वादान भजन करना गड्या रे, स्वादान भजन कर. भगवान भजन कर, भगवान भजन कर, भगवान भजन कर, भगवान भजन कर. श्वासाचा परिचार, निमिष निमिषाचा व्यापार, माझे निज सुख साचार, तेथेची घर बांधिले. हे तुम्हाला अवघड लागत. हरिपाठातलं सांगू का? जन जन चौदा वर्षाचं बच्च सांगू राहिलो हे. आमच्या पारभूषा पाहायला अगरबत्त्या लागल्या कीर्तन करता करता म्हसनात गावावर गेल्या. आम्हाला कळलं नाही. ज्ञानदेवा मौन बडबड आहे किती. मौन म्हणजे तोंड हालायचा. होठ हिले ना कंठ हिले, जिव्हा न रटे राम, हम बैठे आराम, हमारा भजन करे आत्मारा. राम राम तर स्वराला भी माहिती. राम राम तो सब कोई कहे, ठग ठाकुर चोर, किस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे, वो नाम कुचोर. ज्ञानदेवा मौन जपमाळा 2-4 माळी गिळून घ्यायच्या, मग द्वारासारख्या रवंत करायच्या. असं आहे की ते जपमाळा. आणि धरून श्री हरी काल म्हणत्या, धरून श्री हरी काल म्हणत्या. धरून श्री हरी कारा करता गुरु करा लागतो. गुरु विना ज्ञान कळे ना, आकर बाजारात मिळाना नाही मिळू शकत. तारंग असं लई वेळ चालू ना आपलं. म्हणून जीवनामध्ये मायबाप बघा, ज्यावेळेस श्वास या देहातून निघून जातो, बरोबर आहे, त्यावेळेस आपण म्हणतो नाकाचा शेंडा वाकडा झाला म्हणजे काय झालं? निघून गेला वारा, निघून गेला वारा. निघून गेला वारा, निघून गेला वारा. हरी राहिला पसारा, हरी राहिला पसारा, हरी राहिला पसारा. निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा. रडती रात्रंदिवस काय आला? पसाऱ्याला. हे पसारा आहे ना, या पसाऱ्याकरता रडती. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यम धर्म. यमाच्या तावडीत जर जाऊ नये असं वाटत असेल मायबाप, यमाचा जर यमदंड चुकावा असं वाटत असेल मायबाप, यमाच्या यातनं म्हणजे तुम्हाला आम्हाला कळत नाही. गज गरुड पुढायला लागते लोक. काही गाजरा कळा ना, वाचिणाऱ्याला कळा ना, तर ऐकणारे झोपत येत. ऐकणारी मुटकी आली ती. ऐकणाऱ्याला लय व्याकार रे, लय व्याकार ना द्या राहत्या, पुराच्या ना द्या राहत्या, ना द्या रक्ताच्या ना द्या राहत्या. त्याच्यात कोणाला जावं वाटत नाही आणि गेल्याशिवाय कोणी राहत. आज सुपर्ण नावाचे वृक्ष राहतात, वैतीर्णी नावाची नदी राहती. सांगणारे लय कठून सांगू राहिले, त्याला सुद्धा त्या नदीतच मर नाही. बाबा नदीचे पाणी रे गड्या फार वडी दे, भल्या भल्या पोहणाराला उलटून पाणी दे.
माझी मुक्ताई सांगते बरं, जर उधार व्हावाचं वाटत असेल मायबाप जीवनामध्ये, याची नाही याची डोळा बघू मुक्तीचा सोहळा जर कळावाचं वाटत असेल तर नाथ बाबा सांगतायत मायबाप नामस्मरण करा. नामस्मरणासारखा दुसरा परमार्थ या विश्वामध्ये नाही. कलियुगामध्ये 10व्या अध्यायामध्ये भगवान सांगितलं नामस्मरण, जप यज्ञ थोर सांगितला कलियुगामध्ये, आणि ते नामस्मरण मायबाप तुम्हाला आम्हाला घडायला पाहिजे. आणि ते जर नामस्मरण ओरिजिनल रीती पद्धतीनं जर तुम्ही आम्ही केलं, बघा ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, देख मनुष्यनाथ कळत स्वभावताचं भजन शिळत झाले ऐसे केवळ माझे ठाई. जे आईच्या पोटात भजन चालू होतं ना माईबाप, ते भजन जिवंतपणे चालायला पाहिजे. आईच्या पोटात भजन चालू होतं तिथं जगला का नाही? मग तिथं भजन चालू होतं तिथं तो आत्यंतिक सुखाला स्वस्वरूपाला पात्र होता. बाहेर आला, मायेनं फटका मारला, आणि फटका मारल्यानंतर त्याला या मायेमध्ये मी आणि माझं विषय सेविता गा जन्मकर्माचा वाधू विषय प्रकरण आहे आपल्या खाकड्यामध्ये. नको त्या गोष्टीच्या नादी लागल्यामुळे जीव काय झालं, या भ्रमडोई उडालो डावे गुरुराया सर्वेशा. हा या भवनदीतून कोंडाले ज्ञानविना नसले बुद्धी भेदाची आले कल्पू नये ते कल्पू लागले अनेकत्व. मी जी देह असू ही देह नाहीये, मी आत्मा आहे. मी आत्मा याची भुली पडली, आणि आत्म्याची भुली पडल्यामुळं तुझा हे तुझं पाशी परी तू जागा चुकला ती जागा दाखवणारा सद्गुरुनाथ असतो. म्हणून जीवनामध्ये सच्चा सद्गुरु यायला पाहिजे. सर्वांनी प्रेमपूर्वक भजन करा. विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार नाम ऋषिकेश गाय सावकाश. एवढ्याच ते आपण एवढ्याच त्याच्यात आपला वेळ थांबला. ते नाम तुम्हाला सांगतोय, ते नाम मिळाई करता. बघा ती गोष्ट मिळाई करता, निवृत्ती दादाला मिळाई करता गैरीला वाघ व्हावा लागला आणि भीमाशंकराच्या गुहेत जावं लागलं. ते नाम मिळाई करता नाथबाबांना पैठण सोडून देवगिरी पर्वतावर यावं लागलं. हो, देवगिरी पर्वतावर जनार्दन स्वामी काय सांगितलं गणमळे उघड काय सांगितलं जनार्दन स्वामी, ती गोष्ट प्राप्त कराय करता तुकोबरायाला देऊ सोडून उतरला जावं लागलं. ती गोष्ट प्राप्त कराय करता पंढरपूर सोडून नामदेवाला नरसी कुठं जावं लागलं, आमच्या नागनाथाला जावं लागलं माईबाप. म्हणून तुमच्या आमच्या सुद्धा जीवनामध्ये कलियुगामध्ये या देहाचं सार्थक होण्याकरता नाम श्रेष्ठ सांगितलेलं आहे. आणि ही देह आशा जाण्याकरताच एक पवित्र साधन. नामाशिवाय देह आशा जात नाही, नामाशिवाय वासना जात नाही. त्याच्याकरता संत चरण ग्रंथ लागत संत चरण रज याचा अर्थ या टंगड्यावर नाही पाळलं. बुवाचे लोक आडवे होते सारंग महाराज. आता कीर्तन संपू द्या, हे त्याच्या पुढं हे त्याच्या पुढं ते त्याच्या पुढं. याला वाटतं बा पळून जातो काय का. इथं बुवाच्या टंगड्यात आडवं होती आणि घरी म्हातारा म्हातारी तुकड्या करता मरत. आडानी दुनिया भजन बिना कैसे तरियो, अनाडी दुनिया अरे भजन बिना कैसे तरियो. जिथे बाप को रोटी न देवे मरे बात पछतायो. सांगणारे नाही त्याचे सांगू राहिले.
पण जीवनामध्ये मायबाप विचार करा, या देहाचा उद्धार होण्याकरता भगवंताचं नामस्मरण करा. जोपर्यंत जोवरी अर्जुना हा बोधून भेटे म्हणा, तवरी या साधना भजावेची लागे. तोपर्यंत उपवास करा, तापस करा, आळंदी पंढरपूरची वारी करा. तुम्हाला जे देव आवडतं त्या देवाचं नाव घ्या. कुठपर्यंत? जोपर्यंत जीवनामध्ये ओरिजिनल नाम येत नाही, ओरिजिनल सद्गुरू येत नाही, तोपर्यंत तवरी या साधना भाजावीची लागेल. तोपर्यंत करा मायबाप, तोपर्यंत करा. कारण तिळा तिळा पुण्य साचा पडे, ते हे बहुता जन्मी जोडे. या इतकं सोपं नाही, बहुता सुकृताची जोडी. जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तशी कृपा होऊ शकत नाही. अंतःकरणामध्ये त्याला मायबाप पवित्र लागतात. जी गोष्ट भगवान शंकरांना आधी माया शक्तीला दिली, परंपरेच्या म्हणत नाही घायपड झालं. आदिनाथ उमा काय गाजराचे का? काय सांगितलं पार्वतीला महादेवानं? आम्ही तिला सांगितलं कैलासात. पार्वतीला कैलासात नाही सांगितलं. शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी, अरे नेनो काही त्रिपुरारी सांगितले. काय सांगितलं महादेवानं पार्वतीला? जे सांगितलं ते तिथं न सांगता इकडं दिलं. पुसता सांगेन इथं गुजा मात बैसोली एकांत सुख गोष्टी. मग ओम नमः शिवाय सांगितलं पार्वतीला. ढवळी साडी घाल, पिवळी साडी घाल, काळी साडी घाल, हिरी साडी घाल, हे सांगितलं काय? शंकरानं काय सांगितलं पार्वतीला? बुवा लोक मेंटल झाले आता. दुकानदार आहे बरं आहे, चांगलं आहे, कोणाच तरी पोट भरून राहिली. आमच्या जीवावर चांगली गोष्ट आहे. साड्या बदलून देव भेटत नाही, नट्टा पट्टा करून देव भेटत. चिरगोटे बांधून वाढविले होईन का? चिरगोट बांधून संसार होतो का? कसं येड लागलं जगाला रे देव म्हणती भाच्याला. देव म्हणती भाच्याला, देव म्हणती भाच्याला. कसं येड लागलं जगाला रे देव म्हणती भाच्याला. जे करायचं सांगायचं ते सोडून दिलं आणि नको ते धंदे करा. हो काय न पुस्तका पद्मिनीचे सोळे, वांजेची डोळे कैसे आले. परमार्थामध्ये सुद्धा सांगणारा नीट पाहिजे, सांगणाऱ्यांना अनुभवून सांगितला पाहिजे परमार्थ. त्यावेळेस समाजापर्यंत नीट व्यवस्थित जातो. सांगणारा सांगणारा असं करा तसं करा, हे खाल्ल्यानं रोग जाईल, ते खाल्ल्यानं रोग जाईल. काही खाल्ल्यानं रोग नाही जात, काही खाल्ल्यानं रोग जात नाही. रोग काय? तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. आणि जर पाप कर्म वासना जावं असं वाटत असेल तर मायबाप ते तुका म्हणे पापे जाती संतांची या जग. जीवनामध्ये ओरिजिनल महात्मा यावा लागतो. त्यावेळेस जीवनामध्ये खऱ्या भगवंताची तुम्हाला आम्हाला प्राप्ती होते. तुम्ही आम्ही ज्याला भजतो ती नाशिवंत गोष्ट आहे अभंगाचं दुसरं. Yeah.
आणि जाणार आहे. पण देहामध्ये जी गोष्ट आहे ती नाशिवंत आहे का? ज्या सत्तेनं देह चालतोय ती गोष्ट आकारात आहे का? काय मुळे देह चालतो? काय वर चालतो? हा देह काय वर चालतो माहित नाही? तुका बरं हा दे कोणाची या सत्य चाले हे शरीर, त्याला प्रश्न पडला पण कोणाच्या सत्तेने चाललं हे सांगितलं का? कुणाची या सत्य चाले हे शरीर, कोण बोलवितो? हरिवीर. बरोबर आहे. देखावी ऐकावी एक नारायण. हा मग त्याचं भजन कशाने करत? हेच गुह्य जीवाला कळत नाही माई बाप. सद्गुरु वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी सांगितलं. बघा देहाचं भजन सांगितलं का देहात ज्याचं भजन चालू आहे त्याचं सांगितलं? त्या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. उपाधी देव नाही, उपाधी ज्याच्या सत्यानं चालते तो देव. आणि तो दिसतो का मग? हे मड ज्याच्या सत्यानं पाहत ऐकत चालत बोलत ते दिसत का? मग तो जर दिसत नाही तर मग त्याला साधन दिसणार करून चालेल का? आता या भाऊला पुढीवर थाप मारली हे दिसतं काय? पण नाही का? म्हणायची ताकद आहे कोणाची नाही? असा पैदा तरी झाला की एखादा नाही. देव नाही अशी जागा नाही. पण न कळायला कारण काय झालं? देव न कळायला कारण काय झालं? माया आडवी आली, भ्रम आडवा आला आणि त्या मायानं काय केलं? हो माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, ब्रह्म तेची माया. अंगानी छाया जया परी. माया इतकी प्रभावी झाली मायबाप, माया इतकी प्रभावी झाली तिनं ब्रह्म झाकून टाकलं. आणि ते ब्रह्म काळा करता जगामध्ये ब्रह्म दिशे एकच धागा नाना बळी कपडे, एकच धागा नाना बळी कपडे, एकच धागा नाना बळी कपडे, एकच धागा नाना बळी कपडे. कोळी आणि लुगडे जगामध्ये ब्रह्मरिचे उघडे, कोळी आणि लुगडे जगामध्ये ब्रह्मरिचे उघडे. जसं जसं संपायला लागलं तसे तसे पाहुणे यायला लागले. आता पाहुण्याकरता कीर्तन नाही करायचं, वेळेच्या आधी आवरून घ्या. पुन्हा आणखी गारगुट चालू झाली का मी विचारायला केलेलं स्वयंपाक व्हायला. काय सांगत होतो? तुम्हाला तुमच्या आमच्या अंगात असलेले कपडे कुठून आले? कीर्तन संपायच्या व्यातात आले. तुमच्या आमच्या अंगात आलेले कपडे कुठून आले? स्टेशनहून, देवगावून, वरगावून कुठून आले? माया बहिणीने घेतली. अरे कुठून आले? याचा अधिष्ठान काय आहे? अधिष्ठान तसा करता तुम्हाला मला दिसायला शर्ट आहे, टोपी आहे, चोळी आहे, लुगडं आहे, बरोबर आहे ना? दिसायला काय झालं? विचित्र. एकच धागा नाना परी कपडे, कपडे वेगळे असतील पण त्याचं अधिष्ठान काय आहे? जसा धागा आहे, दोरा आहे, कापूस आहे. आपल्या शेतातून आपले कपडे आले डोक्यात घुसत का? नाही घुसू शकत. हे घुसाय करता ना जीवनामध्ये मायबाप गुरु जीवनामध्ये यायला पाहिजे. नुसता गुरु येऊन चालत नाही, तो गुरगुर करतो, तो बी कपडे गोळा करतो. कपडे गोळा करणारा आणि खिशे कापणारा गुरु नसतो. मला मंदिर बांधायची द्या पैसे, मला रथ बांधायचा द्या चांदी. तुम्ही तसे देवाला चांदी लागते काय? अरे जगातली चांदी ज्यानं निर्माण केली, जगातलं सोनं ज्यानं निर्माण केलं ते काय या कुडूक मुडूक साठी मरण का? कुडूक मुडूक साठी जो मरतो तो गुरु असन का? कधीतरी का या भ्रमडोही बुडालो धावे गुरु राया सर्वेशा. हा भ्रम जीवनातला काढणारा भेटला पाहिजे. मी देह नसून मी आत्मा आहे हे सांगणारा सद्गुरु जीवनामध्ये भेटला पाहिजे मायबाप. आणि ज्यावेळेस तो भेटतो त्यावेळेस या देहाचं ममत्व कमी होतं. देह जाईल जाईल याची काळबा खायची, कारण देह काळाचं गिराईक आहे. मी काळाचं गिराईक नाही, देह काळाचा गिराईक. जाईल जाईल देह नाशिवंत
देह नाशिवंत आहे मायबाप जाणार आहे, परंतु याच्यामध्ये जे शाश्वत आहे नाम शाश्वत ऋषिकेश बोलावं लागतं. विठ्ठल केशवा माधवा आडून बोलावं लागतं. मी पहिलेच सांगितलं सुनाला शिव्या द्यायला आडून बोलावं लागतं ना, शिव्या द्यावं लागतात. तसं साधू संतांना देव तसा देव जर पाहिला, देवा नाही रूप देवा नाही नाव 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 देवा नाही रूप देवा नाही नाम देवा नाही रूप देवा नाही नाम देवा नाही रूप देवा नाही नाम देवा नाही रूप देवा नाही नाम. देवा नाही गाव कोठे काही ज्ञानोबरायचा आपण काही पाहून घ्या. देवाला गाव आहे का? इटखेडा समरवाडी देवगाव देवाला गावच नाही. आणि तो देव पाहिजे आपल्याला अनुभवाला यायला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपल्यावर सद्गुरूंची कृपा होते बघा बरं, सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर त्यावेळेस विसोबा खेचरांची नामदेवावर कृपा झाली. आणि नामदेव देवाला म्हणत होते ना विटेवरी ज्याची पाऊले त्याच्याशिवाय देव मानत होते का? नाही. पण ज्यावेळेस विशोबाची कृपा झाली त्यावेळेस तोच विठ्ठल विठ्ठल तोच आहे. पण विठ्ठल विस्तारिला जानी सप्तई मातावे बारोने विठ्ठल व्यापकाचे भोवने विठ्ठल गुणी माझाचे दाखली मुठ सवाला काय. मग नामदेवाला जो अनुभवाला आला काय सांगू राहिले, विठ्ठल जळी तळी भरला रीता ठाव नाही उरला तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. आणि तो सर्वात्मक असलेला जो भगवान परमात्मा तो देहामध्ये आहे. एरवी सर्वांच्या हृदयनेची मी अमुका आहे आईची जे बुद्धीस पुरे वहरण्याची ती वस्तू गावी. आणि तो देव कळाय करता मायबाप नाथबाबा सांगतात माझ्या जीवनामध्ये सिद्ध महात्मा आला आणि त्या जनार्दनाची कृपा झाली आणि मला ते साधन कळालं. अभंगाचा शेवट जनार्दनाच्या एका नाम गायचा जनार्दनाच्या एका नाम गायचा
जनार्दनाचा एका नाम गाई सदा. सदा कसं गाता येईल मला सांगा. तुम्ही आम्ही ज्या देवाचं नाव घेतो ते झोपीत पण पडत आहे. पडतं का नाही? तुम्ही आम्ही विठ्ठल केशवा माधवा रामकृष्ण हरी ओम नमः शिवा आणखी काय 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 शिवाभ्याम नामाभ्याम आमाभ्याम आणखी कोणतं झोपल्यावर पण पडतं का नाही? झोपल्यावर पण पडतं की नाही? आता काही माळीवर जपायचं. मला कोण म्हणतं का मी रोज इतके लाख जपतो. जर ज्या हातानं जपतो त्या हाताला पॅरलेज अटॅक आला तर मग जपणं बंद झालं का? हा माय बाप, ती गोष्ट हातानं करायची नसते, मुखानं करायची नसते. कारण नाशिवंतानं ते होत नाही. अविनाशाचं भजन अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. भजन कशाने करायचं सांगितलं बघा ना. गोविंद गोविंद मना लागली या छंद. कशाला छंद लागायला पाहिजे? म्हणा. म्हणून नाथ बाबा सांगतात जनार्दन स्वामींची कृपा माझ्यावर झाली आणि जनार्दन स्वामींनी ते साधन मला सांगितलं का ते झोपेत सुद्धा होतं बर का. झोपेत सुद्धा होतं. चालताना बोलताना उठताना बसताना सर्व क्रिया करताना ती गोष्ट करता येते आणि ती सद्गुरुनाथ तुम्हाला मला सांगतात. म्हणून जीवनात आलो, मनुष्याच्याच जन्माला आलो मायबाप नका देऊ, काही गरज नाही. निदान सज्जन तरी माणूस झाला पाहिजे. कलियुगामध्ये माणूस दिसायला माणूस आहे पण त्याचं सारं वर्तन राक्षसाच्या पलीकडे. आचरण शुद्ध असावं तर परमार्थ शोभून दिसतो. बरोबर आहे ना. एका बाईनं लय भांडून रोज किरकिर करून नवऱ्याकडून नच करून घेतली 7.5 ग्रॅमची. बर का. मोठा साज आणला 40 गावावरून जाऊन त्याला ऑर्डर देऊन बनवली. बरोबर आहे ना. सगळी असा बियाणं इतका साज आणि इतकी भारी बनवली का विचारू नका. अख्ख्या भारतात नाही अशी बनवली. पण भांडून नच केली पण घालायला नाक नीट लागेल ना. गतीनं 50,000 शालू घातला, नट्टापट्टा केला, पार्लर मध्ये जाऊन 15,000 घातली पण नाकर मशीन पाय दिली. नाही ते निवाय. बरोबर आहे. नाथ बाबाचं प्रमाण परमार्थ खूप करतोय जीवनामध्ये पण आचरणात नसेल तर त्या परमार्थाला काहीच अर्थ नाही. काळी लाव आग लागो ब्रह्मज्ञाना जेणे ना फुटे प्रेम पाना. लोकाला आकलीचे ढोस पाळणं लय सोपं आहे. लोकाला ज्ञान सांगणं लय सोपं आहे. मायबाप करणी करता हा बोलता सोपे वाटतात. समाजाला आकलीचे ढोस पाडणं लय सोपं आहे पण स्वतःच्या जीवनामध्ये उतरणं खूप अवघड आहे. आणि परमार्थ आचरणातून जगाला दिसायला पाहिजे. आमच्या साधू संतांना अनुभव आले अंगा आणि मग जगाला देण्याचा प्रयत्न केला. म्हणून जीवनामध्ये तुम्ही आम्ही मायबाप बनवू. हो काहीचे 5 गेले, काहीचे 25 गेले, काहीचे 50 गेले, काहीचे 75
काहीच्या काड्या गुल झाल्या आता 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 उघडे डोळे तरी अद्याप ना कळे. हो आता जर नाही कळालं मायबाप आता समजून घेतलं पाहिजे बरं का. आता जीवनाचे 4-2 दिवस राहिले ना आता धडाचं समजून घेतलं पाहिजे. साधू संतांना सांगितलं ते समजून घेतलं पाहिजे आणि जीवनाचा उद्धार केला पाहिजे. जर या आता नाही केलं कली या वर्म फेरा पडे. आता जर वर्म चुकला मायबाप तर 84 लाख योनीला जावं लागेल. ज्या महात्म्याच्या कृपाने या ठिकाणी आलो कुसुमबाई सदाशिव दापके या आईच्या माध्यमातून तुमच्या सर्व महात्म्यांचं दर्शनाचं योगाला. आम्ही काही खानदानी कीर्तनकार नाही सारंगणार. आम्हाला आमच्या सद्गुरू असे जनार्दन सामासारखे आमच्या जीवनामध्ये महात्मा आला आणि त्याने हे मोगल महाराजांना माहिती मी पाहिला काठवतो. हो नाही ना आता त्याला चांगलं माहिती तेव्हा मी जाऊ द्या आता ती मा उचकायचं नाही. तर माझ्यावर अशा सद्गुरूची कृपा झाली. मी काही कुठं शिकेल नाही काही नाही कुठं आळंदीला जायला नाही पंढरपुराला जायला नाही. दिवसभर ड्युटी करायची सुट्टीची दिवशी भुकत. सद्गुरूंना जीवनामध्ये त्या अद्वैत तत्वाची प्राप्ती करून दिली आणि करून दिल्यानंतर समाज बदललच अशातला काही भाग नाही. पण सांगणं काम कोणाचं आहे. लेकरू उन्हात खेळतय रोडवर आहे त्याला आई तीनदा सांगते मेल्या सावलीत मर. कुणाची गाडी येईल कुणाचं घोडं येईल कुणाचं ट्रॅक्टर येईल कोणाला सांगते. मेल्यानं काय लिंबात झाडाला जाऊन फाशी घ्यायची का कवठीला जाऊन फाशी घ्यायची. सावलीत मर याचा अर्थ काय होतो बाबा ऊन लागेल तुला तुझा एखाद्यानं उडून दिलं तर पुन्हा टंगडं जायचं सावलीत केलं. साधू संतांचं भुकणं काम आहे सांगणं काम आहे समाज करण अशातला काही भाग नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आत्यंतिक पुण्य असेल तर जीवनामध्ये ओरिजिनल परमार्थ येतो. नाहीतर जीव असा सत्कर्म करता निघून जातो. त्या आईच्या माध्यमातून त्या परिवारानं मला जी सेवा दिली त्यांचे लाख धन्यवाद करतो. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकला असेल मायबाप माझ्या बुद्धीचा वाणीचा तो दोष आहे. पण एकच तळमळ आहे जसं आईला लेकराची तळमळ असते ना म्हातारपणाला व्हावा. लेकरू म्हातारपणाला व्हावा किती जीव राहतो. हाताचा पाळणा डोळ्याच्या वाटी करते त्याला सांभाळायला. तसे आमच्या साधू संतांना लाख मोलाचा समाज या ठिकाणी एकत्र येतो आणि त्या समाजाला कुठंतरी शेवटपर्यंत साधू संतांचा परमार्थ जावा एवढीच अपेक्षा आमच्या जीवनामध्ये आहे. म्हणून झालेली कीर्तन रूपी सेवा त्या आईंच्या चरणी समर्पित करतो. सर्वांचे गुणीजन गायनाचार्य या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे आमचे विनकरी बाबा असतील आमचे मृदंगाचार्य सारंग असतील आमचे साऊंड शेती माले कशी गव आहे ना. हो लाईट जाये करता पण त्यांना लावलीच काढावं सेवा. म्हणून तुमच्या सर्व महात्म्याची पुन्हा एकदा माफी मागतो. चुकलं असेल जे योग्य आहे त्याचा विचार करा बरं. जीवनामध्ये खूप कमी वेळ आहे तुम्हाला आम्हाला. हो अल्प आयुष्य खूप कमी आता खूप कमी आयुष्य आणि कमी वेळेमध्ये आपल्याला आपलं साधता आलं पाहिजे आणि साधण्याचं साधन नामस्मरण आहे. म्हणून जीवनामध्ये अखंड नामस्मरण करा. सतत त्या मनाला नामामध्ये गुंतवा. नाहीतर जर बघा ना तुम्ही बाबा म्हणतो आवडायचं चालूच राहिले शेवट टेन्शन कोणाला आहे मनाला आहे. घरात काय झालं टेन्शन मनाला आहे बरोबर. बीपी वाढतो साखर कमी होती रोग कोणाला आहे देहाला आहे. म्हणून जर नामस्मरण मनानं केलं तर काही रोग होईल का ते आपण करत नाही. ते करावा एवढंच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर तुका